नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे तुरीच्या ओल्या दाण्याचा पराठा। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण बघणार आहोत पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य। तर साहित्यामध्ये आहे हे बघा, हे आहे तुरीचे दाणे, ओले दाणे आहे। इकडे बघा तिखट, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, जीरा पावडर, तेल आणि कोथिंबीर। तर बघा आता आपल्याला या ओल्या दाण्याला गरम करून घ्यायचा आहे। तर बघा आपण गॅस सुरू केलेला आहे आणि पॅन सुद्धा गरम झालेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला हे दाणे टाकून गरम करून घ्यायचे आहे। आपल्याला एकदम भाजायचं नाही, थोडं गरम करून घ्यायचं आहे। आणि हे दाणे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। तर हे बघा छान गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी होतं ते सुद्धा सुकलेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केलेला आहे आणि हे गरम दाणे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। थंडे न करता गरमच काढून घ्या, मिक्सरला फिरून घ्या। तर हे बघा आपण अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। तर आता इकडे बघा आपण पुन्हा गॅस सुरू केलेला आहे आणि पॅन गरम झालेला आहे। आता यामध्ये आपण सोडणार आहे तेल। आता आपण हे आलं लसूणचे पेस्ट, याला छान आपण परतून घेऊया। गॅसचा पॉवर आपण कमी केलेला आहे। आता यामध्ये सोडणार आहे आपण आपल्या आवडीनुसार तिखट, थोडी हळद, 1 चमचा जिरे पावडर आणि आपल्याच आवडीनुसार मीठ। आता हे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व एकजीव करायचं आहे आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। हे बघा सर्व आपण एकजीव केलेला आहे, मिक्स झालेला आहे। आता यामध्ये आपण सोडणार आहे कोथिंबीर। कोथिंबीर सोडल्यानंतर पुन्हा आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपल्याला हे थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे, एकदम कोरडं होऊ द्यायचं नाही। गॅस बंद केलेला आहे। तर हे बघा आपण पराठा बनवण्यासाठी सारण तयार केलेलं आहे आणि इकडे बघा कणिक सुद्धा आपण मळून घेतलेली आहे। पण कणिक मळवताना यामध्ये मी थोडं मीठ सोडलेलं आहे आणि थोडी अर्धा चमचा हळद सोडलेली आहे आणि 5 मिनिटं याला असं भिजत ठेवलेलं आहे आणि छान मुरलेलं आहे। बघा पराठा बनवण्यासाठी एकदम ही कणिक तयार झालेली आहे। तर आता आपण त्याआधी याचे आपण आता गोळे करून घेऊया। या सारणचे आता आपल्याला गोळे तयार करायचे आहे। तर या पद्धतीने आपण गोळे तयार करू। तर तुम्हाला पराठा कसा बनवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही गोळे करू शकता, म्हणजे पराठा बनवताना आपल्याला एकदम सोपं होईल। तर हे बघा आपण या पद्धतीने गोळे केलेले आहे आणि छान इकडे कणिक सुद्धा नरम झालेले आहे। हे बघा आपल्या आकाराने तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही कणकीचा गोळा घेऊ शकता। अशी वाटी करून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही पोळीपाटावर लाटून सुद्धा घेऊ शकता। तर मी हातावरच अशी लाटी केलेली आहे। बघा अशी लहान पोळी केलेली आहे आणि आता तो गोळा यामध्ये आपल्याला भरायचा आहे। हे बघा असा। पूर्णासारखंच आपल्याला हे
भरून घ्यायचं आहे. आणि आता आपण लाटून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पराठा तयार करायचा आहे. आणि इकडे आपण गॅस सुरू करून तवा सुद्धा गरम झालेला आहे. आता आपण याला असे उलटून घेऊया. काय मस्त एका साईडनं भाजलेली आहे. आणि आपल्याला थोडं थोडं तेल सुद्धा सोडायचं आहे. हे बघा, किती मस्त दोन्ही साईडनं पराठा भाजलेला आहे. हे बघा, ही दुसरी पद्धत. पराठा तयार करताना पीठ लावायला विसरू नका. थोडं तरी पीठ पाहिजे. आणि आता याला आपण छान मस्त लाटून घेऊया. तर हे बघा, आपण दोन पद्धतीचे दोन पराठे तयार केलेले आहे. तुम्हाला जे कोणती पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही पराठा तयार करू शकता. तर आता मी या अशाच पद्धतीने सर्व पराठे तयार करून घेणार आहे. तर हे बघा, आपण तुरीच्या ओल्या दाण्याचे छान पराठे बनवलेले आहे. आणि आता हे कसे झाले हे तुम्हाला दाखवायचं आहे. हे बघा, कशी पुरणपोळी आपण बनवतो तसे असे मस्त नरम नरम पराठे झालेले आहेत. आणि आता आपण तोडून बघूया. आहा, वाह, बघा किती मस्त आतमधून पुरणपोळीसारखा आपण भरलेला आहे बघा. तर अशा प्रकारे आपण छान आणि मऊ मऊ आणि मस्त तुरीच्या दाण्याचे पराठे तयार केलेले आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या घरी करून बघा. तर बघा, हे पराठे तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता. हे बघा, हे मी आवळ्याचं लोणचं घेतलेलं आहे. आणि मस्त चटपटा लोणचं आहे आणि चटपटा पराठे आहे. तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरी करून बघा, खाऊन बघा. तर हे पराठे तुम्हाला कसे वाटले, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.